नमस्कार. आज मी आपणास एका प्रकल्पाबद्दल माहिती देणार आहे. प्रकल्पाचे नाव आहे गंगाजल स्नानगंगा. भारत हा सनातन धर्मीय देश आहे. यात निसर्गाला देवाचे स्थान आहे. खास करून नदीला तर मातेचे स्थान आहे. त्या देशातील सर्वात मोठ्या म्हणजे गंगा मातेला म्हणून आपण सर्वोच्च स्थान दिले आहे. दर दिवशी गंगा नदीत अनेक कार्य केली जातात. यात स्नान, अस्थि विसर्जन, दिवस कार्य, श्राद्ध असे अनेक कार्यक्रम असतात. कधीतरी गंगेचं पाणी प्यावं असे अनेक लोकांची धार्मिक श्रद्धा असते. काही लोकांच्या घरी तर हमखास गंगाजल असतं. मरतेवेळी मरण्याच्या दारात असलेल्या व्यक्तीला गंगाजल पाजले जाते किंवा मेल्यानंतरही त्याच्या तोंडात टाकले जाते. त्यामुळे त्याला स्वर्गात स्थान मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. इतके या गंगाजलाला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. आता जर मिनरल वॉटर तयार करणाऱ्या एखाद्या अतिशय मोठ्या कंपनीने उत्तराखंड किंवा इतर कोणत्याही राज्यात या नदीवर एखादा मिनरल वॉटर प्लांट बनवला आणि ते फिल्टर करून हे पाणी बाटलीबंद स्वरूपात बाजारात उपलब्ध करून दिले तर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल. या पाणी ब्रँडला गंगाजल किंवा जलगंगा असे नाव देऊन विक्री केली तर या पिण्याच्या पाण्याला तोड राहणार नाही, कारण हे थेट गंगेचे पाणी असेल. याची जाहिरात करताना हे पाणी गंगेचे आहे म्हणजे गंगा तुमच्या दारी असं आपण म्हणू शकतो. तसेच हे साधं म्हणजे फिल्टर न केलेलं पाणी तसं या बाटलीमध्ये लेबल लावून आंघोळीसाठी किंवा इतर धार्मिक विधीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. यात एक चांगला फायदा म्हणजे लोकांना हे पाणी बाजारात उपलब्ध होईल. त्यामुळे गंगेत आंघोळ वगैरे विविध विधी करून गंगा दूषित केली जाते त्याचे प्रमाण कमी होईल आणि गंगेचं पाणी शुद्ध राखण्यास मदत होईल. या पाण्याला धार्मिक पार्श्वभूमी असल्याने पिण्याचे पाणी फिल्टर करून व इतर धार्मिक विधीसाठी वापरले जाणारे पाणी याची मागणी प्रचंड असेल, कारण सर्वच लोक गंगेत जाऊन स्नान किंवा इतर धार्मिक विधी करू शकत नाहीत. हा उद्योग फक्त भारतात होऊ शकतो, कारण भारतीय लोक गंगेला माता मानतात. खर तर यात लोकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. खरंच गंगेचे पाणी प्यायला आणि इतर विधीसाठी बाजारात मिळत असेल तर ती चांगली सोय होईल, कारण गंगेच्या पाण्यात इतर नद्यांच्या तुलनेत अधिक बॅक्टेरियाज असतात. त्यामुळे गंगेचे पाणी दीर्घकाळ बाटलीत ठेवले तरी त्याचा वास येत नाही असं वैज्ञानिक सत्य समोर आलं आहे. या पाण्याची मागणी वर्षाच्या बाकी दिवस तर असेलच, पण या पाण्याला कुंभमेळ्याच्या दरम्यान जबरदस्त मागणी असेल, कारण या दरम्यान शाही स्नान व इतर मुहूर्तावर स्नान असते. विशेष म्हणजे या पाण्यामुळे भक्त आपल्या घरी त्या मुहूर्तावर गंगा स्नानाचा आनंद घेऊ शकेल. देशात अनेक वृद्ध व्यक्ती असतात ज्यांची गंगा स्नान करण्याची शेवटची इच्छा असते, पण वय जास्त असल्याने किंवा आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने ते जाऊ शकत नाहीत. तर या कल्पनेमुळे त्यांची इच्छा पूर्ण होईल. तसेच माणूस मेल्यानंतर त्याला स्नान घातले जाते. या स्नानासाठी घरचे लोक हे पाणी बाजारातून सहज विकत घेऊ शकतील. भारत हा देश सश्रद्ध असल्याने भक्तांच्या कोणत्याही आस्थेला ठेच न लागता हा उद्योग करून एखादी कंपनी कोट्यवधीची उलाढाल करू शकते, कारण गंगेचे पाणी अनलिमिटेड उपलब्ध असेल म्हणजे उत्पादन करण्याची गरज नाही. कारण पाण्याचा स्रोत हा नैसर्गिक आणि अविरत सुरू असेल. यात प्लांट उभा करून त्याद्वारे पाणी बाजारात उपलब्ध करून देणे आणि प्रवास खर्च हीच कंपनीची इन्व्हेस्टमेंट असेल. म्हणजे अरब देशाप्रमाणे तेलाच्या विहिरीतून तेल काढून जसे ते विकतात तसं आपण गंगाजल ही संकल्पना आहे. हा प्रकल्प कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी असला तरी सरकारी परवानगी घेताना आणि सुरुवातीला मीडिया आणि लोकांना पटवून देण्यासाठी हा प्रकल्प गंगा नदीच्या स्वच्छतेचा भाग आहे असेही सांगता येईल, कारण खरंच त्यामुळे गंगा नदीचं पाणी स्वच्छ होण्यास मदत होते. हा प्रकल्प याआधी थोड्या प्रमाणात स्थानिक स्तरावर राबवण्यात आला आहे. फार तर अमेझॉनवर ऑर्डर केली तर आपल्याला गंगा जलाची लहान बाटली मिळू शकते किंवा पोस्ट द्वारा देखील मिळते. मात्र याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. शिवाय अमेझॉन ही मध्यस्थ कंपनी आहे, पण इथे फोकस आहे तो आंघोळीच्या गंगाजलाविषयी. आंघोळीसाठी गंगाजल या संकल्पनेवर आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर काम झालेले नाही. आंघोळीसाठी गंगाजल ही एक वेगळी संकल्पना आहे, कारण भारतात अनेक लोक आहेत ज्यांना गंगेत जाऊन स्नान करावे अशी इच्छा असते, पण अनेक कारणांनी ते शक्य होत नाही. मग ते कारण वेळ, पैसा, आरोग्य असं कोणतंही असू शकतं. आता आपण विचार करू की घरात 5 लोक असतील आणि कुटुंब प्रमुख
स्वतः सोबत आई वडिलांना आणि मुलांनाही गंगाजलाने आंघोळ करू देईल. त्यामुळे त्याला कुटुंबाला गंगा स्नान केल्याचे पुण्य आणि आनंद मिळेल आणि इथे पाण्याच्या बॅरेलची मागणी वाढेल. या व्यवसायासाठी जाहिरात हा भाग अतिशय महत्वाचा आहे. यात 2-4 मोठे नावाजलेले साधू संत, पर्यावरण तज्ञ, सेलिब्रिटी आणि खास करून नेहमी चर्चेत असणारे राजकीय नेते यांची स्टेटमेंट घेतली तर लोकांची विश्वासार्हता अधिक वाढेल. या पाण्याची मागणी कुंभमेळ्या दरम्यान प्रचंड वाढलेली असेल. दररोज जर सरासरी 100 बॅरेल विकले जात असतील तर कुंभमेळ्या दरम्यान ही संख्या 1000च्या घरात जाऊ शकते. यात साधारणतः 40-45 दिवसात शाही स्नानाचे कितीतरी मुहूर्त असतात. त्यात पूर्ण कुटुंब घरच्या घरी या स्नानाचा पुण्य आणि आनंद घेऊ शकतो. भक्तांच्या सोयी आणि सुविधेसाठी कंपनी त्या बॅरेलवर मुहूर्ताचे वेळापत्रक आणि त्या मुहूर्ताच्या कालावधीचे लेबल लावून देऊ शकते, जेणेकरून भक्त योग्य मुहूर्तावर स्नान करू शकतील. आपल्या भारतात लाखोंच्या संख्येने लहान मोठी मंदिरे आहेत. एका मंदिरात मुख्य मूर्ती व बाकीच्या अनेक मूर्ती असतात. त्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यासाठी दिवसाला 1-2 जरी बॅरेल पाणी लागले तर या पाण्याची किती मोठ्या प्रमाणात विक्री होईल आपण समजू शकतो. यात मोठ्या मंदिराचे अध्यक्ष, विश्वस्त यांच्याशी बोलून मंदिर समिती यांच्याशी संवाद साधून हे सहजच शक्य आहे. सध्या भारतात सुमारे 100 कोटी हिंदू लोकसंख्या आहे. त्या अंदाजाने 20 कोटी हिंदू कुटुंब आहेत. यात नास्तिक, अतिगरीब आणि दुर्गम भागात राहणारे 100 कोटींमधील 10 कोटी हिंदू कुटुंब सोडली तरी 10 कोटी कुटुंब या पाण्याचे ग्राहक असतील. भारतात नोंदणीकृत सुमारे 6 लक्ष हिंदू मंदिरे आहेत. खर तर या हिंदू मंदिराची संख्या 10 लक्ष पेक्षा जास्त आहे, कारण बऱ्याच मंदिराची नोंदणी नाही. त्यात गाव पातळीवरील लहान मंदिरे जोडली तर ही संख्या आणखी वाढत जाईल. तरी ग्राहक म्हणून 5 लक्ष घेऊ. या मंदिरात दिवसाला मुख्य मूर्ती आणि इतर मूर्ती जलाभिषेकासाठी 2 बॅरेल लागले तर एका दिवसाला 10 लक्ष बॅरेल फक्त मंदिरासाठी लागतील. कुटुंब, मंदिरे किंवा इतर धार्मिक उत्सव ही सगळी संख्या काटछाट केली तर दिवसाला 1 कोटी बॅरेलची विक्री होऊ शकते. आता हा सगळा खर्च धरून एका बॅरेलची किंमत 100 रुपये आकारली तर 1 कोटी गुणिले 100 अशी आणि बॅरेलची किंमत 50 रुपये आकारली तर 1 कोटी गुणिले 50 अशी असेल. खर तर बरीच गृहीतके धरून ही एकदम कमीत कमी आकडेवारी घेतली आहे. प्रत्यक्षात तो आकडा कितीतरी मोठा असू शकतो. तरी पण एका दिवसात 100 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. देशात अनेक सण साजरे केले जातात. यात दिवाळी, गणपती, नवरात्र इत्यादी मध्ये दिवाळीला अभ्यंग स्नान केलं जातं. आता हे अभ्यंग स्नान पूर्ण कुटुंबाने केलं तर हिंदू लोकसंख्या तुलनेत अभ्यंग स्नान करणारी कमीत कमी घेतले तरी आकडा कितीतरी कोटीच्या वर जाईल हे निश्चित. गणपती उत्सवात कितीतरी घरी व्यक्तिगत गणपती बसवले जातात. तेव्हा गणपती मूर्ती स्थापना दिवशी संपूर्ण कुटुंबाने घरी गंगा स्नान केले तर हा आकडा लाखोंच्या घरात जाईल. त्यात वास्तुशांती, भूमिपूजन, सत्यनारायण अशा पूजनाच्या वेळी पूजेआधी संपूर्ण कुटुंबाने गंगा स्नान केले तर ही आकडेवारी फार मोठी असेल. नवरात्र काळात 9 दिवस हिंदू स्त्री पुरुष वेगवेगळे उपास तापास करतात. या 9 दिवसात त्यांनी रोज घरी गंगा स्नान केले तर ही आकडेवारी फार मोठी असेल. यात इतर सणांचाही समावेश असेल, जसे गुढीपाडवा, अक्षय तृतीया इत्यादी. बहुतेक हिंदू घरात अंगणामध्ये तुळशीचे झाड असते. त्याला दररोज 1 तांब्या पाण्याने जलाभिषेक केला जातो. हे 1 तांब्या पाणी गंगाजल असेल तर हा आकडा कितीतरी मोठा असेल. काही कुटुंबात सकाळी सूर्याला तांब्यावर पाण्याने जल अर्पण केले जाते. हे जर गंगाजल असेल तर पाण्याची मागणी वाढण्यास मदत होईल. कुंभमेळा हा धार्मिक लोकांचा मेळावा असला तरी त्यात चोर, भामटे आणि विकृत लोक असतात की जे काही भिजलेल्या महिलांना पाहण्यासाठी जातात. कुंभमेळ्यात उघड्यावर स्नान करणे हे महिलांसाठी नक्कीच अडचणीचे आहे. या प्रकल्पामुळे महिला घरच्या घरी गंगा स्नान करून अडचण दूर करू शकतात. यात महत्वाची बाब म्हणजे प्रकल्प खूप मोठा असल्याने प्रत्यक्ष प्लांटवर ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, एक्सपर्ट, जाहिरात इत्यादी कारणाने देशातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल. ही आणखी या प्रकल्पाची जमेची बाजू आहे. कोणताही छोटा मोठा उद्योग असला की रिस्क फॅक्टर हा त्या उद्योगाचा एक अविभाज्य भाग असतो. पण त्या रिस्क फॅक्टरवर योग्य ती उपाययोजना करून तो उद्योग यशस्वीरित्या करणे हीच तर खरी कसोटी असते. या प्रकल्पाचे श्री चंद्रकांत घाटाळ या आदिवासी तरुणांनी पेटंट रजिस्टर्ड केले आहे. ही संकल्पना ही त्यांचीच. ही संकल्पना साकार करण्यासाठी कोणी उद्योजक पुढे येऊ शकत असतील तर त्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.
श्री चंद्रकांत घाटाळ, संचालक अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा. नंबर आहे 7350131480 आणि 9356933105 किंवा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता 9324359224. धन्यवाद.